आणि एक महत्त्वाची अपडेट येतेय। कात्रजच्या बोगद्यामध्ये अपघात झालाय। 5 गाड्या बोगद्यात एकमेकांना धडकल्या। बोगद्यामध्ये या गाड्या बाजूला काढण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि त्यामुळे साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर सध्या वाहतुकीची कोंडी झाली आहे। सगळ्या गाड्या साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होत्या। अचानकपणे एका कारने ब्रेक दाबला आणि त्यामुळे पाठमागून येणाऱ्या गाड्या या त्या कारवर येऊन धडकल्या। या अपघातामध्ये एक महिला जखमी झालेली आहे। अपघात मोठा आहे, गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। या गाड्या बाजूला काढण्यात वेळ गेला आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली। आत्ताची बोगद्यातली काय परिस्थिती आहे मिकी घई यांच्याकडून जाणून घेऊयात। मिकी, कविता, जर आपण बघितलं तर साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेलं हे सगळं गाड्या होत्या आणि अचानक या बोगद्यामध्ये आल्यानंतर एका कार चालकाने ब्रेक मारला, अर्थात गाडी हळू करण्याचा प्रयत्न केला। मात्र मागचे जे गाड्या आहेत ते वेगाने होते आणि एकमेकांवर येऊन आदळलेले आहेत। जवळपास पाच गाड्या एकमेकांवर जोरदार आढळलेल्या आहेत। जोरदार टक्कर त्यांच्यामध्ये झालेली आहे। याच्यामध्ये एका एसटी बसचा देखील समावेश दिसतोय, ज्याच्यामधून सगळे जे प्रवासी आहेत ते सुखरूप त्यांना खाली उतरवण्यात आलेलं आहे। कुठलीही जीवित हानी या ठिकाणी झालेली नाही, मात्र किरकोळ दुखापत काही प्रवाशांना या ठिकाणी झालेली आहे। खरं तर आणखीन अडचणीची बाब म्हणजे या बोगद्यामध्ये जे गाड्या बंद पडलेल्या आहेत त्याच्यामुळे वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। या गाड्यांना तातडीने बाहेर काढण्यासाठी वाहतूक पोलीस अधिकारी किंवा क्रेन घेऊन इतर लोक त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत। आतमध्ये सुद्धा लोक अडकलेली आहेत। खरं तर बोगद्यामध्ये असं कुणीही थांबणं अलाउड नसतं किंवा स्लो करणं देखील अलाउड नसतं। मात्र काय कारण होतं, हळू केली गाडी आणि त्यामुळे असा हा अपघात घडलेला आहे। पोलीस याची तपास करतील। मात्र आता तरी 5 वाहनं एकमेकांना जोरदार टक्कर त्यांची झालेली आहे आणि काही लोक यामध्ये किरकोळ। आधीच रस्त्यावर वाहनांची सुट्ट्यांमुळे प्रचंड गर्दी आणि त्यात या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल मिकी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।